गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. श्रावण महिना म्हणजे भक्ती, उपासना आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा काळ. या महिन्यात भगवान शिवाची आराधना करण्यासोबतच गुरुसेवा, गुरुचिंतन आणि गुरुचरित्राचे वाचन करण्याचीही परंपरा अनेक भक्तांमध्ये आहे. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, श्रावणातच गुरुचरित्राचे पारायण का करावे? यामागे एक सुंदर आध्यात्मिक भावना आहे. गुरुचरित्र हे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून न वाचता गुरुतत्व, श्रद्धा, संयम आणि सदाचार यांचा मार्गदर्शक म्हणून वाचले जाते. ग्रंथातील कथा आणि प्रसंग भक्ताला संकटांच्या काळात धैर्य देतात आणि मनाला आधार देतात. गुरुचरित्राच्या परंपरेचा संबंध श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्राशी जोडला जातो. त्यांच्या जीवनातील प्रसंगांमधून भक्ती, गुरुसेवा, धर्माचरण आणि आत्मसंयम यांचे महत्त्व सांगितले जाते. श्रावणात वातावरणातही भक्तीचे स्वरूप अधिक जाणवते. सकाळी लवकर उठणे, स्नान करून देवपूजा करणे, नामस्मरण करणे आणि त्यानंतर शांत मनाने गुरुचरित्राचे वाचन करणे ही साधना मनाला एकाग्र करण्यास मदत करू शकते. पारायण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ग्रंथ वाचण्यापेक्षा, गुरुदेव, माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा, माझ्या चुका समजण्याची बुद्धी द्या आणि संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य द्या, अशी भावना मनात ठेवणे अधिक सुंदर मानले जाते. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करताना काय काळजी घ्यावी? पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवघर स्वच्छ करावे. शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मंडळी, देवासमोर दिवा लावावा आणि आपल्या श्रद्धेनुसार श्रीगुरूंचे स्मरण करावे. त्यानंतर मन शांत करून वाचन सुरू करावे. मित्रांनो, वाचन करताना शक्यतो मोबाईल, अनावश्यक गप्पा आणि इतर व्यत्यय बाजूला ठेवावेत. ग्रंथातील प्रत्येक कथा समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, पारायण म्हणजे केवळ पाने वाचून पूर्ण करणे नाही, त्या शिकवणीला आपल्या आचरणात आणणे हे त्याचे खरे सार आहे. पारायणाची साधना कशी करावी आणि त्याचा खरा लाभ काय? गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी एकच पद्धत सर्वांसाठी बंधनकारक आहे असे मानण्यापेक्षा आपल्या परंपरेतील नियम आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार पद्धत ठरवणे योग्य आहे. काही भक्त संपूर्ण ग्रंथाचे पारायण करतात, तर काही जण आपल्या वेळेनुसार नियमित अध्याय वाचतात. नियमितता हीच साधनेची खरी ताकद आहे. मंडळी, पारायणाच्या काळात शक्य तितके सात्विक आणि संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. वाणीमध्ये नम्रता ठेवावी, कोणाला जाणून बुजून दुखवू नये आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करावी. कारण मित्रांनो, गुरुचरित्र आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. भक्ती केवळ पूजेत नसते, ती आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. गुरुकृपा कशी मिळवावी? गुरुकृपा म्हणजे एखादा चमत्कार घडण्याची हमी नव्हे. मंडळी, गुरुकृपेचा अर्थ असा घेता येतो की आपल्या जीवनात योग्य विचार, योग्य निर्णय, संयम आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ निर्माण होणे. पारायण करताना मनात 3 गोष्टी ठेवाव्यात. 1. श्रद्धा, गुरु माझे मार्गदर्शक आहेत ही भावना. 2. सबुरी, प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे आणि लगेच घडेलच असे नाही. 3. सेवा, आपल्या परीने इतरांना मदत करण्याची वृत्ती. श्रावणातील एखाद्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात गुरुचरित्राचे वाचन करून शेवटी आपल्या इष्टदेवतेची आणि श्रीगुरूंची प्रार्थना करावी. प्रार्थना करताना फक्त धन, नोकरी, व्यवसाय किंवा एखादी इच्छा मागण्याऐवजी, गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या, मित्रांनो, माझ्या हातून चांगली कर्मे घडू द्या आणि संकटांच्या काळात माझी श्रद्धा डळमळू देऊ नका, अशी प्रार्थना करणे अधिक अर्थपूर्ण ठरते. हिबाला, पारायणाची सांगता. पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. घरातील सर्वांनी मिळून गुरूंचे नामस्मरण करावे. आणि सर्वात महत्त्वाचे, पारायण संपले म्हणून गुरुसेवा संपत नाही. ग्रंथातून मिळालेली शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात आणणे हीच खरी गुरुभक्ती आहे. श्रावणातील या पवित्र काळात गुरुचरित्राचे वाचन करताना मनात श्रद्धा, आचरणात नम्रता आणि कर्मात प्रामाणिकपणा ठेवला तर ही साधना नक्कीच मनाला आध्यात्मिक आधार देऊ शकते. श्रीगुरूंच्या चरणी एकच प्रार्थना,
हे गुरुदेव, आमच्या जीवनातील अंधकार दूर करून योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्या चरणांवरील श्रद्धा सदैव कायम ठेवा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आजची माहिती आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच महत्त्वाच्या माहिती आपल्या चॅनलवर येत असतात. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.